मनावर नियंत्रण ठेवा. कारण खरा खेळ मानसिकतेचा आहे. तुम्हाला इग्नोर करायला शिकायचं असेल तर आधी हे समजून घ्या की हा सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे. आयुष्यात आपल्याला अनेकदा अपयशांचा सामना करावा लागतो. मग ते परीक्षेमध्ये नापास होणार असो, व्यवसायातला तोटा असो किंवा नात्यात आलेला दुरावा असो. अशा वेळी आपल्या मनात एक संघर्ष सुरू होतो. बाहेरच्या परिस्थितीमुळे निराशा येते आणि मन विचलित होतं. तेव्हा आपल्याला गरज असते एका मजबूत मानसिकतेची, एका सकारात्मक दृष्टिकोनाची, जी आपल्याला त्या नकारात्मकतेतून बाहेर काढू शकते. आचार्य चाणक्य म्हणतात की मनाची स्थिती हीच माणसाची सर्वात मोठी ताकदही असते आणि कमजोरी सुद्धा. मनाला नियंत्रित करणं ही सर्वात मोठी कला आहे. जर तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपासून मुक्त ठेवलं तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहाल. लक्षात ठेवा, जग नेहमी तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही. सगळेच लोक तुमचं म्हणणं समजून घेणार नाहीत किंवा प्रत्येक परिस्थितीत तुमच्या अपेक्षेप्रमाणे बदलणार नाही. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत राहिला तर तुम्ही थकून जाल. म्हणून लोकांना आणि काही गोष्टींना दुर्लक्षित करायला शिका. हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी गुलाब आणि काट्याचं उदाहरण बघूया. गुलाब सुंदर असतो पण त्याला काटेही असतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काटे पूर्णपणे नाहीसे करू शकत नाही. पण काट्यापासून वाचून फुलापर्यंत पोहोचणे शक्य आहे. हेच आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीला लागू होतं. प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्रास आणि अडथळे असतीलच, पण त्यांच्याशी लढण्याची, त्यांच्यापासून दूर कसं राहायचं हे शिका. त्यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा दोन्हीही वाचतील.